लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार श्री शांताराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर शुभेच्छा देण्यासाठी मतदारसंघातील ग्रामस्थ, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकच गर्दी केली होती. भिवंडी ग्रामीण हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांच्या वतीने विविध ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले. तर यावेळी भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांना शिवसेना नेते प्रकाश पाटील व शिवसेना सचिव भिवंडी ज्ञानेश्वर उर्फ ओम भाऊ मुकादम यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी आमदार शांताराम मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि जनतेसाठी त्यांनी केलेल्या विकास कामांचे व समाजाभिमुख कार्याचे मनापासून कौतुक केले. कल्याण रोड आहे, अंबाडी वासिन रोड आहे, भिवंडी वंजरपट्टी नाका, अंबाडी वाडा मनोर रोड आहे. त्याच्यामध्ये अजूनही मधले जे दोन रस्ते जे आहेत, जसं सेलार नदी नाका ते पारोलकर जाणारे, तर अनेक अंजूर फाटा कामन हाही रस्ता एक लेन जे आहे ती प्रगतीपथावर आहे. तसं या मतदारसंघातले जे दळणवळणाचे जे कामं जे आहेत तर ती सोडवण्याचा या ठिकाणी केलेला आमदारांनी जो प्रयत्न आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार मॅडम असतील, तर सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये जेवढं काही जे आहे मूलभूत ज्या गरजा आहेत, जे मूलभूत कामं जे आहेत ती करण्याचा आमदार शांताराम मोरे करत असलेला जो प्रयत्न आहे तो नक्कीच आपल्या सगळ्यांना या गोष्टीचं जे आहे समाधान वाटतो आणि ते चांगलं काम करतील अशा स्वरूपाच्या अपेक्षा ज्या आहेत या मतदारसंघातल्या लोकांच्या आहेत. तिसऱ्यांदा आमदार झालेला हॅट्रिक आमदार आहे आणि लोक काय म्हणत असलं तर जर काम चांगलं आहे म्हणूनच लोकांनी तिसऱ्यांदा पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या, कार्यकर्त्यांच्या, मित्रपरिवार, नातेवाईक या सगळ्यांच्या मेहनतीने आणि लोकांनी पसंती दिली. 58,000च्या लीडने निवडून आलेला आहे. त्याच्यामुळं पुढे जाऊन जे 2-3 वर्षाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये या मतदारसंघातले जे काही महत्त्वाचे जे काही रस्ते जे आहेत ते मार्गी लागतील आणि अजून नवीन प्रकल्प जे आहेत 3 वर्षाच्या कालामध्ये मतदारसंघामध्ये आमदार शांताराम मोरे करेल अशा स्वरूपाच्या अपेक्षा मतदारसंघातील लोकांच्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीने खूप शुभेच्छा. साहेबांनी केलेल्या कार्याची पावती मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून देताना एवढ्या भरघोस मतांनी आले की ती पावती जनतेनेच दिलेली आहे. आणि आमच्या खारबाव भागातून सांगाल तर आमच्या खारबाव भागामध्ये आज 1500 कोटीचे 2 ब्रिज आणि जो आमचा मुळाचा मुद्दा होता की मानकोली चिंचोली रस्ता, त्यासाठी 303 कोटीचा निधी एवढ्या लहानशा भागामध्ये साहेबांनी प्रयत्नातून आणला आणि आमच्या पिढ्यानपिढ्या जो आमची मोठी समस्या होती ती आता सुटते. त्याची एक लेनसुद्धा आता चालू झाली आणि ही एवढं मोठं काम मला तर वाटतं भारत स्वतंत्र झाल्यानंतर खारबाव विभागामध्ये 303 कोटीचं काम आजपर्यंत झालं नव्हतं आणि हे आता आम्हाला पिढ्यानपिढ्या पुढे साहेबांनी तर 3 वेळा आमदारकी निभावली, पण पुढच्या 3 टर्मसुद्धा किंवा 6 टर्मसुद्धा आम्हाला तो रस्ता तिथे कायमस्वरूपी राहील. अशा प्रकारचा चांगल्या दर्जाचा उत्कृष्ट रस्त्याचा निधी साहेबांनी आणला. त्याचप्रमाणे साहेबांनी नुसतं खारबाव नाही तर पूर्ण भिवंडी ग्रामीणसाठी हा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये भौगोलिकदृष्ट्या जर पाहिला तर सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि या मोठ्या मतदारसंघाने साहेबांनी सगळ्यात मोठा निधीसुद्धा आणण्याचा मान मिळवला. आता आमची शिवसैनिकांची अशी इच्छा आहे की साहेबांना हे कार्य करताना एखादं मंत्रिपद आमच्या भागाला मिळावं आणि हॅट्रिक आमदार आमचे मंत्री म्हणून आम्हाला पाहायला मिळावे ही आमच्या समस्त शिवसैनिकांची इच्छा आहे.